श्री स्वामी समर्थ ऑडिओ वर्ल्ड आज सादर करत आहे औषध. परदेशात प्रवास करणाऱ्या भारतीय रुग्णांसाठी एक धोक्याची घंटा. गेल्या आठवड्यात एक बातमी माझ्या मनात घोळत राहिली. तीव्र पाठदुखीने त्रस्त असलेला एक सामान्य भारतीय नागरिक भारतात त्याच्या डॉक्टरांनी लिहून दिलेले ट्रॅमॅडॉल हे औषध घेऊन परदेशात गेला. विमानतळावर त्याला थांबवण्यात आले, चौकशी करण्यात आली, तपासणी झाली आणि काही मिनिटातच तो रुग्णावरून आरोपी बनला. आज ती व्यक्ती तुरुंगात आहे. त्याचा तस्करी करण्याचा कोणताही हेतू नव्हता. तो अंमली पदार्थ विकत नव्हता. तो फक्त आपली वेदना कमी करण्यासाठी औषध बरोबर घेऊन जात होता. पण त्या देशात ट्रॅमॅडॉलला अंमली पदार्थ म्हणून वर्गीकृत केले आहे. यामुळे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. आपल्यासाठी उपचार असलेले औषध दुसऱ्या देशात गुन्हा ठरू शकते. हे आपल्याला खरोखरच माहीत आहे का? देश बदलतात, कायदे बदलतात, औषधे बदलत नाहीत. भारतात आपण औषधाकडे खूप सहजपणे पाहतो. डॉक्टर ती लिहून देतात. आपण मेडिकल स्टोअरमधून जाऊन विकत घेऊन येतो, घरी ठेवतो आणि प्रवासातही सोबत नेतो. समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा आपण असे गृहीत धरतो की भारताचा कायदेशीर दृष्टिकोन जगभर चालू शकतो. वास्तविक भारताचे औषध नियंत्रण कायदे फार वेगळे आहेत. UAE, जपान, सिंगापूर, सौदी अरेबिया, कतार, इंडोनेशिया, प्रत्येक देशाचे आपापले कायदे वेगळे आहेत. भारतात जे औषध शेड्यूल H किंवा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय न मिळणारे औषध आहे, ते इतरत्र अंमली पदार्थ किंवा मानसिक स्थितीवर परिणाम करणारे पदार्थ मानले जाऊ शकतात. कायदा औषधाकडे पाहत नाही, तो धोक्याकडे पाहतो. अशी अनेक औषधे आहेत, पण ट्रॅमॅडॉल हे एक उत्तम उदाहरण आहे. भारतातील लाखो रुग्ण ते वापरतात. तथापि UAE, इजिप्त, इंडोनेशिया आणि सौदी अरेबियामध्येही ते एक ओपिओइड अंमली पदार्थ आहे. केवळ जवळ बाळगल्यास तुरुंगवास होऊ शकतो. अलीकडील प्रकरणात त्या व्यक्तीकडे फक्त 10 ते 15 गोळ्या होत्या. कोणताही व्यावसायिक हेतू नव्हता. तरीही कायद्यासाठी केवळ औषधाचे अस्तित्व पुरेसे होते. माझ्या डॉक्टरांनी ते लिहून दिले आहे, माझ्याकडे प्रिस्क्रिप्शन आहे. हा युक्तिवाद परदेशात अजिबात चालत नाही. अनेकांना वाटते की माझ्याकडे प्रिस्क्रिप्शन असेल तर कोणतीही अडचण येणार नाही. पण अनेक देशांमध्ये प्रिस्क्रिप्शन असूनही ते औषध बेकायदेशीर असू शकते. कारण ते देश अशा औषधांकडे मादक पदार्थांचा गैरवापर, अवैध व्यापाराचे धोके, तस्करी, सार्वजनिक सुरक्षेला धोका आणि नशा या दृष्टिकोनातूनच पाहतात. कायदा तुम्हाला रुग्ण म्हणून पाहत नाही, तो तुम्हाला नियंत्रित पदार्थाचा ताबा बाळगणारा म्हणूनच पाहतो. कोणत्या औषधांमुळे भारतीय प्रवासी सर्वाधिक अडचणीत येतात? होय, हा एक रेड अलर्ट आहे. परदेश प्रवासाला जाण्यापूर्वी ही औषधे काळजीपूर्वक तपासावीत. भारतीय प्रवाशांना अनेकदा अशा काही औषधांमुळे त्रास होतो, जी भारतात सामान्यपणे वापरली जातात, परंतु अनेक देशांमध्ये ती मादक, नियंत्रित किंवा बेकायदेशीर मानली जातात. ट्रॅमॅडॉल भारतात एक सामान्य वेदनाशामक औषध, परंतु अनेक देशांमध्ये मादक पदार्थ म्हणून वर्गीकृत आहे. केवळ जवळ बाळगल्यास तुरुंगवास होऊ शकतो. कोडीन आधारित खोकल्याची औषधे भारतात मोठ्या प्रमाणावर वापरली जातात, परंतु अनेक देशांमध्ये ओपोइड औषध म्हणून नोंदणीकृत आहेत आणि व्यसन लावणारे पदार्थ म्हणून त्याच्यावर कठोर नियंत्रण आहे. अल्प्राझोलम चिंता आणि झोपेसाठी वापरले जाते. अनेक देशांमध्ये सायकोट्रॉपिक औषध मानले जाते आणि सरकारी परवानगीशिवाय ते सोबत आणणे गुन्हा ठरू शकते. डायझेपाम झोप आणि स्नायू शिथिल करण्यासाठी दिले जाते. अनेक ठिकाणी नियंत्रित औषधे म्हणून वर्गीकृत आहेत, ज्यासाठी विशेष परवानगी आवश्यक आहे. झोल्पिडेम निद्रानाशासाठी भारतात सर्रास वापरले जाते, परंतु काही देशांमध्ये ते पूर्णपणे प्रतिबंधित आहे. प्रेगाबॅलिन मज्जातंतूंच्या वेदना आणि डायबेटिस न्यूरोपॅथीसाठी वापरले जाते. अनेक देशांमध्ये प्रतिबंधित आहे आणि विशिष्ट मर्यादा व परवानगीशिवाय बेकायदेशीर आहे. या व्यतिरिक्त काही ADHD औषधे
जी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनसह भारतात कायदेशीर आहेत ती अनेक देशांमध्ये पूर्णपणे बेकायदेशीर आहेत. आणि दुर्दैवाने यापैकी अनेक औषधे आपल्या घरांमध्ये सहज आढळतात. ही फक्त काही उदाहरणे आहेत. ही संपूर्ण यादी नाही. विमानतळावर नक्की काय होते? तुमच्या सामानाची तपासणी केली जाते. जर एखादे औषध सापडले आणि त्याचे नाव मादक पदार्थांच्या यादीत असेल तर तुम्हाला बाजूला नेले जाते. त्यानंतर चौकशी होते, मग तपास, अटक आणि त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया सुरू होते. तुम्ही कदाचित स्पष्टीकरण द्याल, मला वेदना होत होत्या, कृपया माझ्या डॉक्टरांशी बोला, हे त्यांचे प्रिस्क्रिप्शन आहे. पण कायद्याचा फक्त एकच प्रश्न असतो, हे औषध आपल्या देशात कायदेशीर आहे का? जर उत्तर नाही असेल तर बाकी सर्व काही निरर्थक ठरतं. एक डॉक्टर म्हणून मी हे सगळं काही लिहित आहे. माझ्या क्लिनिकमध्ये मी दररोज अनेक रुग्णांना भेटतो. मी त्यांच्या चिंता, द्विधा मनस्थिती, कथा आणि संघर्षाचे ऐकतो. बरेच जण म्हणतात, डॉक्टर, आम्ही आमच्या मुलीला भेटायला दुबईला जात आहोत, किंवा आम्ही काही महिन्यासाठी आमच्या मुलासोबत राहायला अमेरिकेला जात आहोत. आणि त्यासोबतच ते मला झोपेच्या गोळ्या, मज्जातंतूंची औषधे, वेदनाशामक औषधे सोबत घेऊन जाण्यासाठी लिहून देण्यास सांगतात. पण कोणीही एकदा विचारत नाही, हे औषध तिथे कायदेशीर आहे का? हे अज्ञान सर्वात मोठा धोका आहे. फक्त 5 मिनिटात तुम्ही स्वतःचे संरक्षण करू शकता. परदेश प्रवासापूर्वी पाळावयाची काही पावले. 1. गुगलवर शोधा. उदाहरणार्थ, UAEमध्ये ट्रॅमॅडोल कायदेशीर आहे का? प्रत्येक औषध आणि प्रत्येक देशासाठी असे करा. नंबर 2. दूतावासाच्या वेबसाईटला भेट द्या. प्रतिबंधित औषधांची यादी शोधा. नंबर 3. शंका असल्यास औषध बदला. तुमच्या डॉक्टरांना अधिक सुरक्षित पर्यायाबद्दल विचारा. नंबर 4. डॉक्टरांचे पत्र किंवा प्रिस्क्रिप्शन सोबत ठेवावे, इंग्रजीमध्ये ज्यामध्ये औषधाचे जेनेरिक नाव नमूद केलेले असेल. नंबर 5. औषधे मूळ पॅकेजिंगमध्येच ठेवा. सुट्ट्या गोळ्या किंवा स्ट्रिप्स सर्वात जास्त संशयास्पद दिसतात. आणखीन काही गोष्टी लक्षात ठेवा. औषध शरीराचे रक्षण करते, पण चुकीच्या देशात तेच औषध तुमचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकते. परदेश प्रवास म्हणजे फक्त तिकिटे आणि व्हिसा नाही, तर तो कायदा समजून घेण्याबद्दल देखील आहे. जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी परदेश प्रवास करत असेल तर कृपया त्यांना हा लेख वाचायला सांगा. एक छोटीशी माहिती आयुष्यभराच्या त्रासापासून वाचवू शकते. कारण औषध तुमचे आहे, पण कायदा हा त्यांचा आहे. कृपया आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. श्री कृष्णार्पणमस्तु.